नमस्कार। आज आपण खास थंडीसाठी बाजरीच्या पिठाची व मेथीची एक अतिशय खमंग व रुचकर अशी रेसिपी बनवतोय, जी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा अगदी जेवणात जरी बनवली तरी पोटभरीची होते। तर लगेच आता व्हिडिओला करूया सुरुवात। इथे मी आता 1 कप बाजरीचं पीठ घेतलं आहे, तर ते एका भांड्यात घालूया। पाव कप यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे, तर गव्हाचं पीठ घातल्यामुळे बाइंडिंग छान येतं। 1 टीस्पून ओवा घालायचा आहे, तर तो थोडासा हातावर चोळून घालूया, म्हणजे याचा स्वाद छान येतो। 1 टेबलस्पून तीळ घालायचेत, 1 टीस्पून धणे जिरे पूड, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी पाव टीस्पून हिंग घेतला आहे, तो पण घालूया। आणि हे सगळे सुके जिन्नस आता हाताने आधी मिक्स करून घ्यायचेत। कोरडे जिन्नस आधी मिक्स करून घेतले म्हणजे व्यवस्थित एकत्र होतात। आता यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घालायचं आहे, तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 4 हिरव्या मिरच्या घेऊन मी त्या वाटून घेतल्या होत्या। आता मेथी घालायची आहे, तर साधारण 1.5 कप मी इथे मेथी घेतली आहे। मेथी आधी निवडून नंतर स्वच्छ धुवून ती वाळवून घेतली आणि हलकसं त्याला चिरून घेतलंय, फार बारीक केलेलं नाही। पाव कप कोथिंबीर घालूया, हलकसं मिक्स करायचंय आणि इथे मी आता 1 चमचा साजूक तूप घेतलंय। तर सध्या थंडीचा सीझन आहे आणि बाजरी सोबत तूप छान लागतं, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा तूप घातलंय। तुम्ही याऐवजी तेल सुद्धा इथे वापरू शकता। हाताने सगळं मिक्स करून घेऊया। थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये दही घालायचंय आणि हे पीठ भिजवून घ्यायचंय। तर इथे मी अर्धा कप ताजं दही घेतलंय, फार आंबट दही यासाठी घ्यायचं नाही, जसं लागेल तसं घालून पीठ भिजवून घ्यायचंय। तर आपण दह्यानेच हे पीठ भिजवणार आहोत। दह्यामध्ये हे पीठ भिजवलं की हा पदार्थ खायला एकदम मस्त लागतो। पण दही नसेलच तर तुम्ही पाण्याने सुद्धा हे पीठ भिजवू शकता। तर तुमचं दही कसं आहे, म्हणजे घट्ट पातळ, त्यानुसार लागणार आहे। तर एवढं पीठ भिजवण्यासाठी मी पूर्ण दही वापरलंय। शेवटी आपण अर्धा चमचा तूप घालूया आणि परत थोडंसं मळून घ्यायचंय, म्हणजे या पिठाचा चिकटपणा कमी होतो। आता याचे आपण लगेच गोळे तयार करून घेऊया। हातावर थोडं मळून घ्यायचं आणि असे आधीच गोळे तयार करून ठेवले म्हणजे मग पटापट आपल्याला बनवता येतात। आता यातून एक गोळा काढून घेऊया। वरून लावण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय, तर हे पीठ याला लावून घेऊया। कारण आपण बाजरीचं पीठ वापरलंय त्यामुळे हे पीठ थोडंसं विसविसं असतं, त्यासाठी इथे मी वरून लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलंय। आता लाटून घ्यायचंय आणि थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। तर इथे मी आता लाटून घेतलंय। याला आता आपण एखाद्या डब्याच्या झाकणाने कट करून घेऊया, म्हणजे छान गोल असा आकार येतो आणि सगळे एकसारखे तयार होतात। तर एवढी जाडी मी ह्याची ठेवली आहे। अशाच पद्धतीने आता आणखी एक लाटून घेऊया। तर गोळ्याला छान पीठ लावून घ्यायचंय आणि थोडासा जाडसर असा लाटून घ्यायचा आहे आणि हवं तर तुम्ही असंच याला ठेवू शकता, पण छान गोल आकारात तयार व्हावेत यासाठी मी याला असं डब्याच्या झाकणाने कट करून घेतलंय। आता भाजून घ्यायचेत। तवा पण छान गरम झालेला आहे, यावर घालूया आणि मीडियम फ्लेमवर आता भाजायचंय, म्हणजे छान असे खरपूस भाजले जातात। खालच्या बाजूने थोडेसे भाजून झाले आणि वरून थोडंसं कोरडं झालं की पलटून घ्यायचंय। आणि आता इथे मी साजूक तूप लावतेय, तुम्ही हवं तर तेल सुद्धा लावू शकता। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त असा ह्याला रंग आलाय, खूप छान खरपूस असे भाजल्या गेलेत। दोन्ही बाजूने तूप लावून घेतल्यावर छान असं दाबून दाबून भाजायचंय। तर गरमागरम हे खायला खूप मस्त लागतात। आता दुसरं पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचंय। थोडासा खालून भाजून झाला की पलटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने मग तूप लावून उलटसुलट करून भाजायचा आहे, म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो।
तर आपला दुसरा पण इथे भाजून झालेला आहे। अशाच पद्धतीने आता मी सगळे इथे बनवून घेतलेत। आपण घेतलेल्या साहित्यामध्ये मी केले तसे साधारण 6 तयार होतात। आपण 5 गोळे केले होते, पण साईडचं काढल्यानंतर 6 तयार झालेत। तर बाजरीच्या पिठाचा आणि मेथीचा हा पदार्थ जरूर करून पहा, खायला खूप भन्नाट लागतो। लोणच्या सोबत किंवा नुसत्या दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।